शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी काँग्रेस समिती नेमली। माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। समितीमध्ये यशोमती ठाकूर यांच्यासह 4 प्रमुख काँग्रेस नेत्यांचाही समावेश। ही समिती यवतमाळमधील महागाव आरणीतील नुकसानग्रस्त भागाचाही दौरा करणार। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। 147 निवारा केंद्र स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली। 75 निवारा केंद्र सोलापूर जिल्ह्यात उभारण्यात आली। अतिवृष्टीने गेल्या महिनाभरात राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार। 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान। हवामान विभागाची माहिती। तर संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52,000 हेक्टरवर पोहोचल्याचीही माहिती। यंदा दसऱ्यालाही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नागपूरसह विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज। जायकवाडीतून विसर्ग वाढवल्यानं गोदावरी नदीकाठी असलेल्या आपे गावात पाणी शिरल्यानं गावातील शाळा ग्रामपंचायतींमध्ये देखील पाणी शिरलं।